श्लोक 11. सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञाने यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्वमित्युत. अर्थ: जेव्हा देहामध्ये सर्वेंद्रियांच्या ठिकाणी ज्ञानरूप प्रकाशाचा विस्तार होतो तेव्हा सत्वगुणाची वृद्धी झाली आहे असे समजावे, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण: सर्वद्वारे म्हणजे देहाची सर्व इंद्रिये. इंद्रियांना उपनिषदात खिडक्या असे म्हटलेले आहे. या इंद्रियांच्या मार्फतच बाहेरचे ज्ञान आत शिरते. ज्याप्रमाणे घरांच्या खिडक्यांद्वारे सूर्यप्रकाश आत येतो आणि अंधार नाहीसा होतो, या देहाच्या संपूर्ण इंद्रियांचे द्वारा जेव्हा प्रकाश आत येतो किंवा प्रकाश होतो तेव्हा सर्वत्र प्रसन्नता अनुभवायला येते. असाधारण असा आनंद मिळतो. स्वाभाविक निरोगता लाभते. निस्संदेह ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे सत्वगुणांची वृद्धी झाली. देहामध्ये सत्वगुणाचा प्रभाव वाढला असे निसंशयपणे समजावे, असे भगवंत सांगत आहेत. इंद्रियद्वारा मिळणारे ज्ञान पंचमहाभूतांसंबंधी असते. प्रकाश म्हणजेच ज्ञान आणि तेज. तेज म्हणजे चेतना, शक्ती. ज्ञानेंद्रियाद्वारा चैतन्य प्राप्ती होते. जसे एखादी गोष्ट डोळ्यांनी बघितली, कानाने ऐकली की आपण काहीतरी करावे असे वाटणे, आपल्याला ते करण्याची उर्मी येणे म्हणजेच चेतना येणे. जसे पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकून किंवा रामायण महाभारत वाचून शिवाजीराजांना रामासारखा आदर्श राजा व्हावे, श्रीकृष्णाचे चातुर्य अंगी असावे असे वाटू लागले आणि त्याप्रमाणे त्यांनी आचरणसुद्धा केले. प्रत्येक प्रसंगी योग्य निर्णय घेण्याचे कसब श्रीकृष्ण चरित्र ऐकून त्यांनी अंगी बाणवले असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. याचाच अर्थ इंद्रियांकडून चेतनारूपी प्रकाश मिळतो. मात्र असे होण्यासाठी देहामध्ये सत्वगुणाचा प्रभाव असेल तरच ते शक्य आहे. जर सत्वगुण नसेल आणि तमोगुणाचा प्रभाव असेल तर माणूस ऐकेल पाहेल पण त्यापासून तो काही स्फूर्ती घेत नाही, कारण त्याचे मध्ये आळसच भरलेला असतो आणि त्याला काही करायची इच्छासुद्धा मनात अजिबातच नसते. सत्वगुण प्रभावशाली झाला म्हणजे रज व तमोगुण मागे सरतात. अशावेळी अंतःकरणात व बाह्य वर्तनात म्हणजेच आचरणात शब्दादी पाचही विषयांचे यथार्थ ज्ञान प्रगट होते. मनाने प्रत्येक विषयाचे योग्य मनन व चिंतन घडत जाते. मनात निर्मलता उत्पन्न झाली की सत आणि असत कळते. स्वतःचे हित कशात आहे हेही समजायला लागते, म्हणजेच विवेक प्राप्त होतो. ज्ञानाचे दुसरे नाव विवेक असे आहे. या श्लोकात देहेस्मिन असे म्हटले आहे, कारण फक्त मानव देहातच निर्मलता, प्रकाश, विवेक या गोष्टी उत्पन्न होतात. इतर देहामध्ये म्हणजे पशु पक्षी यांचे देहात ते होऊ शकत नाही. याच अध्यायात 8व्या श्लोकात तमोगुणाबद्दल सांगताना भगवंतांनी असं सांगितलंय की सर्व देही नाम असा शब्द प्रयोग केलेला आहे. सत्वगुणांच्या वृद्धीमुळे विवेक जागृत होतो व स्वाभाविकपणे संसाराची आसक्ती समाप्त होऊ लागते. वैराग्य प्राप्त होते, शांती समाधान लाभते. लोभ व इतर विकार नाहीसे व्हायला लागतात. भोगासाठी व संग्रहासाठी नवनवीन कर्मे करावीशी वाटत नाहीत. शरीर रक्षण व देहनिर्वाहापुरते भोग अलिप्तपणे सेवन केले जातात. बुद्धीचा विकास होतो. कार्यातील चुका म्हणजे प्रमाद कमी व्हायला लागतात. अशा प्रकारची बाह्य लक्षणे आचरणातून प्रगट व्हायला लागतात. मनात विकल्प होत नसल्याने मन शांत, समाधानी, प्रसन्न असे राहते. मात्र यावेळी साधकाने आपल्या सत्वगुणाचा व आचरणाचा अभिमान बाळगू नये, तर त्याने विशेषत्वाने भजन, नामस्मरण, चिंतन, मनन इत्यादी गोष्टींमध्ये सतत तत्पर असावे. अशा वेळी केलेली साधना लवकरच सफल होते असे भगवंत सांगत आहेत. प्रकाश आणि ज्ञान यातील फरक: प्रकाश म्हणजे इंद्रिय व अंतःकरणाची जागृती आणि ज्ञान म्हणजे विवेक, सत असत, नित्य अनित्य, कर्तव्य अकर्तव्य म्हणजे काय ते कळणे आणि तसे आचरण करणे.
असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे. इथे आपण थांबूया.